आपण पाहतात लोकसंदेश न्यूज। तर पाहूयात काही सविस्तर घडामोडी। चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। सोशल मीडियावर अनेक अफवा उठल्या आहेत, तसेच त्या पसरवल्याही जात आहेत। जो फोटो व्हायरल झाला आहे तो फोटो माझाच आहे आणि तो मला मान्य आहे। माझे हाफ चड्डीवरचे फोटो व्हायरल केले जात आहेत, पण मी तुमच्या मागे लागलो तर पळता भुई थोडी होईल, असे वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले। ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते। बडी कालपासून चालू आहेत, सोशल मीडियामध्ये दंगा उठलाय, टीव्ही चॅनलवरती बघितलं। मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो। माझं लग्न झालं नाही, त्यामुळे मला पाहुणे नाहीत, मला मेवणी नाही, मला मेवणा नाही, मला सासू नाही, सासरे नाहीत, माझं लग्नच नाही। पण माझ्या मित्राचं एका लग्न झालं। लग्न होण्यापूर्वी त्याला अशी काहीच नाती नव्हती, पण लग्न झाल्यानंतर त्याला अपसुक सासू सासरे आले, मेवणा मेवणी आले, सगळे नातेवाईक आले, बायकोचे मामा आले। आणि मग भाजप बरोबर माझं जर लग्न झालं असेल तर त्यांच्या अनेक संघटना आहेत, मेवणा असतील, मेवणी असतील, त्यांचे सगळे सासू सासरे ऑटोमॅटिकच मला जॉईन झाले होते ना। मी 15 जुलै 2018ला भाजप सोडलं, म्हणजे त्यांचे मला मग परत मेवणा कसा असेल, मेवणी कशी असेल, सासू कशी असेल, सासूरू कसे असेल, बायको सोडली तर बाकीचे नाते मला कसे असतील। आणि लग्नात जर लग्न झालं असेल तर त्या बायकोचे बरोबर सगळ्यांचे फोटो असतील ना, मेवणीचा असेल, मेवण्याचा असेल, सासूचा असेल, सासऱ्याचा असेल, ते काय सोडून देता येत काय। मग काल जे सोशल मीडियामध्ये माझे फोटो व्हायरल झाले ते माझेच फोटो आहेत। संभाजीराव भिडे गुरुजींच्या बरोबरचा जो फोटो आहे तो माझा स्वतः गोपीचंद पडळकरांचा फोटो आहे। हाफ चड्डी घातलेला संघातला फोटो तो माझाच फोटो आहे। 3 डिसेंबरला 2 वर्षापूर्वी जो शिवशक्ती संगम कार्यक्रम पुण्यामध्ये झाला त्या कार्यक्रमामधला तो फोटो आहे आणि तो मला मान्य आहे। संघाच्या कार्यक्रमामध्ये मी माझ्या तालुक्यातून 1000 पोरं घेऊन गेलो होतो, तेही मला मान्य आहे। पण मी पक्ष सोडलेला आहे, त्यामुळं त्यांच्या सगळ्या ह्या संघटना यांच्याशी माझं कुठलंही देणं घेणं नाही आहे। माझं त्यांचं काही फोटो असतील जी लोक व्हायरल करतायत। काल काही लोक या सांगलीतनं काँग्रेसवाले फोटो माझा व्हायरल करतायत। अरे माझा चड्डीवरचा फोटो व्हायरल करताय, पण मी तुमच्या मागं लागलो तर तुमची चड्डीसुद्धा निष्ठून पडेल, तुमची तशी परिस्थिती होईल। त्यामुळं इथून पुढचं रणांगण असेल ते विचारावरती लढा।